नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं आय प्लॅटफॉर्मवरती स्वागत आहे। आपण आजच्या व्हिडिओमध्ये महाचतुष्पाद अध्यायामधला सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे साध्य व असाध्य व्याधी बघणार आहोत। हा क्वेश्चन SAQ आणि LAQ साठी सुद्धा फार महत्त्वाचा आहे। त्यामध्ये आपण रोग हे दोन प्रकारचे असतात। आता दोन कुठल्या तर साध्य आणि असाध्य। साध्य म्हणजे काय तर क्युरेबल डिसीज आणि असाध्य म्हणजे इनक्युरेबल डिसीज, म्हणजे आपण त्याला बरे करू शकत नाही। यामध्ये पुढे साध्य दोन प्रकारचे असतात, सुखसाध्य आणि कुर्चसाध्य। तर सुखसाध्य म्हणजे इझिली क्युअर, म्हणजे आपण ज्याला इझिली क्युअर करू शकतो ते सर्व डिसीज सुखसाध्यच्या अंडर येतात। त्यानंतर कुर्चसाध्य, तर कुर्च म्हणजे कष्ट, म्हणजे जे डिफिकल्टी म्हणजे क्युअर विथ डिफिकल्टी, ते बरे तर होतात पण विथ डिफिकल्टी। यामध्ये आपल्याला शस्त्र तसेच अग्निकर्माद्वारा हे डिसीज बरे होतात। त्यानंतर याचे पुढे तीन प्रकार पडतात, अल्पचिकित्सा साध्य, मध्य चिकित्सा साध्य आणि उत्कृष्ट चिकित्सा साध्य। तर अल्पचिकित्सा साध्य म्हणजे अल्प प्रमाणामध्ये चिकित्सा करून आपण डिसीज हा बरा करू शकतो। त्यानंतर मॉडरेट चिकित्सा करून आपण व्याधी हा ठीक करू शकतो आणि उत्कृष्ट म्हणजे त्यापेक्षाही अधिक चिकित्सा म्हणजे उत्कृष्ट चिकित्सा करून आपण व्याधी हा ठीक करू शकतो। त्यानंतर पुढे असाध्य व्याधी। आता असाध्य व्याधी म्हणजे जे आपण ठीक करू शकत नाही। त्याचे पुढे याप्य आणि अनुपक्रम, यालाच प्रत्याक्षेप असे सुद्धा म्हणतात। आता याप्य म्हणजे काय असतं तर पथ्यकारक आहार विहाराचे सेवन करून आपण जो डिसीज आहे तो अल्प प्रमाणामध्ये आपण त्याचा उपशय करू शकतो। परंतु अनुपक्रममध्ये आपण कुठलीही चिकित्सा जर केली तरीही त्याचा काही फायदा होत नाही, म्हणजे तो व्याधी शेवटी बरा होत नाही। त्यामुळे यामध्ये रोग आहे ते अतिशय गंभीर असतात। आता पुढे आपण बघूया साध्य रोग। तर साध्य रोगामध्ये सुखसाध्य यांची लक्षणे। सुरुवातीला रोगाचे हेतू, पूर्वरूप, रूप अल्प प्रमाणात असतात। म्हणजे रोगाचे जे हेतू आहे म्हणजे रूप म्हणजे जे आपल्या एखादा व्याधी होण्या अगोदरची जी आपल्याला लक्षणे दिसून येतात ती आपल्याला अल्प प्रमाणामध्ये दिसतात। त्यानंतर दोष आणि दुष्य समान गुणाचे नसतात। आता दोष कुठले तर वात, पित्त, कफ हे दोष, आणि दुष्य म्हणजे रसधातू यांना दूषित करणारे जे दोष आहे हे दोघं समान गुणाचे नसतात। त्यानंतर दोष दुष्य प्रकृतीनुसार नसतात। दोष आणि दुष्य हे आपल्या वात, पित्त, कफ ह्या जी प्रकृती त्यानुसार नसतात। रोग हा कोणत्याही एका दोषाने उत्पन्न असावा, म्हणजे रोग हा वात किंवा पित्त किंवा कफ यापैकीच एका दोषाने उत्पन्न असावा। त्यानंतर रोग एकच मार्गात स्थित असावा, म्हणजे तो ऊर्ध्व किंवा अधो मार्गामध्ये स्थित असला पाहिजे। जर एखाद्या पेशंटला डायरियासोबत जर ओमिटिंग सुद्धा जर होत असेल तर हा एकच मार्गात स्थित नाही आहे, तो ऊर्ध्व आणि अधोमध्ये, तर ते सुखसाध्यमध्ये येणार नाही। त्यापुढे रोग हा नवीन व उपद्रवरहित असावा, म्हणजे रोग हा नवीन असावा, फार जुनाट किंवा यामध्ये फार काही कॉम्प्लिकेशन नसावेत। त्यानंतर रोग्याचे शरीर हे औषधीला सहन करणारे असावे, म्हणजे आपण रुग्णाला जे काही औषधं देऊ ते रोग्याचे शरीर हे त्याची इम्युनिटी स्ट्रॉंग पाहिजे की ते औषधीला सहन करेल। त्यानंतर पुढे कुर्चसाध्य। आता कुर्च म्हणजे आपण बघितलं की कष्ट, म्हणजे जे कष्टाने ते क्युअर होऊ शकतात, म्हणजे ते बरे तर होतील पण यामध्ये थोडेसे कष्ट असतात। तर पुढे रोगाचे हेतू, रूप, पूर्वरूप हे मध्यम बलयुक्त असतात। यामध्ये आपण सुरुवातीला बघितलं सुखसाध्यमध्ये हे अल्प प्रमाणात असतात आणि कुर्चसाध्यमध्ये हे मध्यम बलयुक्त असतात। त्यापुढे शस्त्र आणि क्षार अग्निकर्माद्वारा रोगाची चिकित्सा केली जाते। यामध्ये जी चिकित्सा असते ती आपण शस्त्राद्वारा, क्षार त्याचप्रमाणे अग्निकर्माद्वारा करतो। रोग हा जुना आणि मर्मस्थानावर असतो। आता रोग हा इथे मर्मस्थानावरती असतो। रोग हा दोन मार्गामध्ये उत्पन्न झालेला असतो। इथे रोग हा दोन मार्गामध्ये उत्पन्न असतो, जो की सुखसाध्यमध्ये एकाच मार्गामध्ये होता, इथे दोन मार्गामध्ये असतो। पुढे गर्भिणी, वृद्ध, बालक यांना होणाऱ्या रोगांमध्ये उपद्रव अल्प प्रमाणात असतात, म्हणजे गर्भिणी, वृद्ध आणि बालक यांना होणारे जे रोग असतात तर त्यामध्ये आपल्याला अल्प प्रमाणामध्ये थोडेसे उपद्रव दिसून येतात। आणि रोग हा द्विदोषच असतो, म्हणजे वातपित्तश किंवा पित्तकफज किंवा वातकपच अशा प्रकारचे दोष कुर्चसाध्यमध्ये असतात। पुढे आपण बघूया असाध्य व्याधी। आता असाध्य व्याधीचे पुढे प्रकार पडत नाही।
जसे की आपण साध्य व्याधीचे बघितले होते, अल्पचिकित्सा साध्य, मध्य आणि उत्कृष्ट, तसे असाध्य व्याधीचे पुढे प्रकार पडत नाही. यामध्ये 2च प्रकार. याप्य रोग. आता याप्य रोग म्हणजे काय, तर शेवटी आयुष्य शिल्लक राहिल्यामुळे पथ्यकारक आहार विहाराचे पालन केल्यामुळे अल्प प्रमाणात उपशय प्राप्त होतो. म्हणजे आपल्याला जर काही डिसीज झाला पण थोडेसे आयुष्य जर पुढे शिल्लक राहिले तर आपण पथ्यकारक आहार विहार घेऊन तो त्या व्याधीचा उपशय करू शकतो. म्हणजे आपण त्याला पूर्णपणे ठीक तर नाही करू शकत, परंतु आपण त्याचा टाईम पिरियड हा वाढवू शकतो. त्यानंतर पथ्यकारक पालन न केल्यामुळे रोग हा भयानक रूप धारण करतो. जर आपण पथ्यकारक आहार विहाराचे जर सेवन नाही केले तर जो रोग आहे तो भयानक रूप धारण करतो. त्यानंतर यामध्ये जे दोष आहे ते मर्म, संधी इत्यादीमध्ये आश्रित असतात. तर यामध्ये जे दोष आहे ते आपल्या मर्मस्थानी त्याचप्रमाणे संधी प्रदेशी आश्रित असतो. रोग हा दीर्घकाळापासून उत्पन्न झालेला असतो. म्हणजे इथे रोग हा काही नवीन नसतो, तो फार दीर्घकाळापासून आपल्या शरीरामध्ये उत्पन्न झालेला असतो. त्यामुळे याची चिकित्सासुद्धा करणे फार अवघड असते. त्यानंतर दोष हा गंभीर मेदादी धातूत प्रविष्ट असतात. म्हणजे दोष हे मेदादी धातूमध्ये प्रविष्ट असतात. हे झाले याप्य रोग. त्यानंतर प्रत्याखेय. आता प्रत्याखेयला अनुपक्रम असे सुद्धा म्हणतात. यामध्ये रोग त्रिदोषच असतात. म्हणजे यामध्ये वात, पित्त आणि कफ ह्या तिघांची विकृती झालेली असते. जो रोग सर्व मार्गांमध्ये मर्मस्थानी, संधी, ऊर्ध्व व अधो शाखेत आश्रित असतो. आता या प्रकारामध्ये जे रोग आहे ते म्हणजे आपल्या संपूर्ण शरीरामध्ये पसरलेले असतात. म्हणजे मर्मस्थानी, संधी, ऊर्ध्व, अधो या चारही ठिकाणी हे रोग हे पसरलेले असतात. त्यानंतर युक्तिपूर्वक चिकित्सा करूनही व्याधी बरा होत नाही. जर आपण या रोगांमध्ये जर आपण चिकित्सा केली तरीही हा व्याधी बरा होत नाही. अरिष्ट लक्षणे आपल्याला दिसून येतात. त्याचप्रमाणे रोग हा अतिशय गंभीर आहे. जे रोग चिकित्सा न करण्यायोग्य असतात यामध्ये चिकित्सा करूनही उपयोग नसतो. जर तुम्ही चिकित्सा केली तरीही हा रोग बरा होत नाही. हे सर्व रोग अनुपक्रम रोगच्या अंडरमध्ये येतात. अशा प्रकारे आपण साध्य व असाध्य व्याधी बघितलेला आहेत. थँक्यू.